मध्ये प्लास्टर कसं चेक करायचं स्ट्रॉंग आहे की नाही म्हणून? एकदम करेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे तुम्ही. तुमच्यासारखे बरेचसे सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत ज्यांना प्लास्टर कसं चेक करायचं असतं त्यांच्या कन्स्ट्रक्शन मध्ये त्याचं नॉलेज असतं. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत. तर आपण काही टेस्ट करत असतो प्लास्टरवर चेक करताना. सगळ्यात पहिले असते प्लम टेस्ट, त्यानंतर असते स्क्रॅच टेस्ट, त्यानंतर असते साऊंडनेस टेस्ट, त्यानंतर असते लेवल टेस्ट. तर सगळ्यात पहिले आपण प्लम टेस्ट चेक करणार आहोत. तर बघा, हा तुमचा प्लंबा बसतो. प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरला याच्याबद्दल माहिती असते, खूप आवश्यक आहे. प्लम चेक करताना तुम्हाला तुमच्या वॉलची व्हर्टिकॅलिटी ही चेक करायची असते आणि प्लास्टर हे व्हर्टिकल आहे की नाही हे चेक करायचं असते. 3 मीटरच्या हाईट मध्ये तुमचं मॅक्झिमम जे डेव्हिएशन आहे आणि मिनिमम जे डेव्हिएशन आहे ते +- 6 mm हे असलं पाहिजे. तेव्हा तुमचं हे प्लास्टर जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं आपण समजत असतो. त्यानंतर असते स्क्रॅच टेस्ट. स्क्रॅच टेस्ट मध्ये काय करायचं असते, तुम्हाला असा एक बार घ्यायचा असतो. साईटवर तुम्हाला पुष्कळ असे बार मिळतील. तर त्या बारचं तुम्हाला असं स्क्रॅच करून बघायचं असते. असं स्क्रॅच करताना तुमचा कुठलाही पार्टिकल हा निघाला नाही पाहिजे प्लास्टरचा. बघा, मी असं स्क्रॅच करतोय. स्क्रॅच करताना माझ्या हातात कुठलाही पार्टिकल आलेला नाहीये. याचा अर्थ काय असतो की तुमचं जे प्लास्टर आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे. त्यानंतर तुम्हाला करायची असते साऊंड टेस्ट. साऊंड टेस्ट याच्यासाठी असते की प्लास्टरच्या मागे जर काही पोकळी असेल, काही व्हाईट्स असेल देतो. बघा, हे असं तुम्ही जर चेक केलं आणि स्ट्रॉंग जर तुम्हाला व्हॉइस आला तर समजून जायचं की प्लास्टर हे चांगल्या क्वालिटीचं आहे. आणि डबडबचा आवाज आला तर तिथे बॅक साईडला व्हॉइड आहे असं तुम्ही समजू शकता. त्याच्यानंतर असते तुमची लेवल टेस्ट म्हणजेच इव्हननेस टेस्ट. यामध्ये काय असते की तुम्हाला तुमचं प्लास्टर इव्हन आहे की नाही हे चेक करायचं असते. असं तुमचं बॉटम लावून बघितली की तुम्हाला असं माहित पडते की इकडे किती गॅप आहे किती नाही, किंवा असं लावून बघितलं की तुम्हाला माहित पडते की तुमचं किती याच्यामध्ये गॅप आहे आणि किती नाही. तुम्ही याच्यावरनं चेक करू शकता की तुमच्या प्लास्टरची क्वालिटी कशी आहे. तर अशाच इंजिनिअरिंग टिप्स आणि ट्रिक्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करू शकता. धन्यवाद.